सरस्वतीच यमुना. थांबा 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं. नमस्कार. नका रे माझ्याकडे असं बघू. 5 वेळा पाहिलेला सिनेमा परत एकदा बघताय असं बघितल्यासारखं नका करू माझ्याकडे. गौरवचं लग्न आहे शेवटी मोडणारच असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं आज अजिबात होणार नाही. कुणीतरी येणार गोळ घालणार मग गौरवचं लग्न तुटणार. हे वर्षानुवर्षी तेच चालत आलंय. लेखक तेच लिहितायत. काहीतरी वेगळं लिहा रे लेखकांनो. अशानं फक्त गौरव मोरेच मोठा होतोय. तुम्ही कधी मोठे होणार. आता हे विषय काढणार आहे. गौरव मोरेचं स्किट आहे. काहीतरी वेगळा विचार करू असा विचारच करत नाही. ह्यांच्या संकुचित विचारात गौरव मोरे कुत्र्यासारखा मार खातो. मग त्याचा अपमान होतो आणि मग त्याचं लग्न मोडतं. एवढंच करतायत. वेगळं काहीच करत नाहीयेत. अरे काहीतरी वेगळं करा. मला व्हेरिएशन्स द्या. ये मंगलाष्टका बोल. बोल मंगलाष्टका बोल. जाऊ द्या ना. अरे जाऊ दे ना. काय जाऊ द्या. जे आहे तेच बरं आहे. आहे ते बरं काय. अरे इथं तुझा अपमान करून करून वसाड्या तुला इथं मोठा केली नाही. एक तरी व्हेरिएशन आहे तुझ्याकडे. मोरे वाव. व्हेरिएशन बद्दल तुम्ही बोलताय. मुळात आपण दोन्ही मोरेंनी व्हेरिएशन बद्दल न बोललेलंच बरं. आपले ठेवता. हा? ठीक आहे चला मग. ओ गुरुजी मंगलाष्टका सुरू करा. नाही नाही ते नाही करणार. काय ते चुकलं म्हणून मला मंगलाष्टका म्हणायला सांगितले आहेत का नाही. काय सांगताय. कालच टेक्निकल मध्ये ठरलं का नाही. मग त्यांना येत नाही. मग म्हणाला सांगा बघू. म्हणावं मंगलाष्टका. गंगा बस 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 असं आहे का. बरं, चला ना आपण सुरू करू ना पटकन. सगळ्या व्हेरिएशन मलाच द्यावे लागणार आहेत आज. माहिती आहे तुम्हाला. काय सांगताय. होय तर. हा, या, हा. चला या या लगेच लगेच. हा सुरू. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा. कसा आवाज कसा आहे. फार गोड आवाज लागला तुमचा आज. मग सकाळी उठून लगेच रियाज करतो का नाही. रियाज कळतोय से बाबा. हा. घराणं कोणतं ग्वाल्हेर की आग्रा. चिपी घरानं. चिपलून चिपी भारी लागलंय. घरानं. काय डिस्कस करताय. मोरे पटापट सुरू करा ना. ऐक काम करा जरा शेवटचं घ्या. घेऊ. हा तदम लग्नम सदिनंत देव चंद्र बलंत. बस 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 फंबल पडल. आता डायरेक्ट शुभमंगल सावधान. शुभमंगल. अरे घ्या घ्या. अरे फोन आला. अरे सावधान घ्या ना. बाबा अरे भाऊंचा फोन आहे. भाऊचा फोन आहे. अरे सावधान. भाऊचा फोन. हॅलो भाऊ. आलात तुम्ही. हा? खरंच आलो वाय. हे भाऊ आले. भाऊ हे भाऊ आले. अरे, शेवटच्या भाऊ असं राहिल्यात. भाऊ आले. शेवटच्या असं राहिल्यात. आपले सगळ्यांचे भाऊ आले. आपल्या सगळ्यांचे भाऊ आले. भाऊ 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 तुम्ही खरंच आलात. काय अहो उद्या व्होटिंग आहे तरी वेळात वेळ काढून माझ्या पोरीच्या लग्नासाठी तुम्ही आलात. मला वाटलं गरिबांना विसरलात की काय. मोरे काका अहो इलेक्शनच्या दिवसात गरिबांना विसरून कसं चालेल. भाऊ तुमच्या आवाजाला काय झाला. नाही ते जरा प्रचाराचा ताण आलाय. भाऊ पण आलात हा तुम्ही लग्न. भाऊ असं नाही. असं काय करताय. अहो इलेक्शनच्या काळात आम्ही तुमच्या पाया पडणार. आणि मोरे काका न विसरता आलात तुम्ही. म्हणजे विसरणार कसं. घरचं लग्न आहे. हो नाही छान दिसतेस. आबा काय म्हणायचे. आबा म्हणायचे मोरे काकांसारखं कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता शोधून सापडणार नाही. आम्ही शोधलाही नाही आणि सापडलाही नाही. है का नाही. हो आबांपासून माझ्यापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये त्या सगळ्या विजयी निवडणुकांमध्ये विजयांमध्ये यांचा मोलाचा वाटा आहे. आणि आमचा वन्या या आमच्या प्रचारासाठी किती पथनाट्य केली आहेत. हो. अरे फार काही मागत नाही. फार काही मागत नाही. त्या फक्त वर्ष 5 सुखकर होईल जगणं. संपून जाईल सगळ्याच. आले आले ओ भाऊ आले आपल्या सगळ्यांचे भाऊ आले.
पथनाट्याच्या ओळी ना आबा पोरं पथनाट्याच्या ओळी विसरत नाही मी यांचं लग्न विसरेन नाही. हा? मी काय म्हणतो ते जावई बापू कुठे आहेत नमस्कार जावई बापू हे, भाऊ पाकीट काय हो, भाऊ मी आहे कोण आपण मी हिचा नवरा ह्यांचा जावई मी म्हणे हो भाऊ म्हणून तू परवा ऑफिसमध्ये येऊन रडत होतीस हे बघ उमेदवार आणि नवरा विचार करून निवडायचा ना तर नंतर पश्चाताप होतो का रे आले आले हो भाऊ आले आपल्या सगळ्यांचे भाऊ आले वनी वनी ऐक ना तू रडत होतीस नाही त्याच्यामुळे नाही काय ना गौरव आपल्या लग्नाच्या घाईमुळे मला यावर्षी भाऊंचा प्रचार करता नाही आला रे अच्छा अच्छा बरं मी काय म्हणतो म्हणे हा भाऊ लग्नात किती माणसं आलेत आहेत 500-600 आलेत भाऊ. बस बस म्हणजे सभामंडप भरलेलं आहे हो, हो. ऐका ना हा, या ठिकाणी सगळ्यांनी जेवून जायचं आहे कोणी उपाशी जायचं नाही हा मी सगळ्यांना भरल्या भेंडीची भाजी आणली हे आणा रे टोपाना हो ऐका ना भाऊ कशाला भरली भेंडीची भाजी अहो मी कर्ज काढून 400 रुपये प्लेटने इटालियन फूड मागवलंय सगळं हा लोकांना तुम्ही भरली भेंडी खायला घालताय गौरव तू मला काही बोल मी सहन करेन पण भेंडीला काही बोलायचं नाही अरे पण आपलं जेवण वेगळं ठरलं नाही बोलायचं भेंडीला काही का पण अरे ऊस पाऊस थंडी भाऊंची निशाणी भेंडी बना हो भाऊ. कसं वाटलं भाऊंचं गिफ्ट हो आयुष्यभर लक्षात राहील माझ्या आणि गौरवच्या लग्नात भेंडीची भाजी हे लोक आयुष्यभर लक्षात ठेवतील गौरव जाऊ बापू हा जाऊ बापू हा भाऊ भाग्यवान आहेत तुम्ही भाग्यवान आहे तुमचं लग्न वनिताशी होत आहे हो ना हो पण जरा लवकर झालं तर भाऊ हा तुम्ही आलात तुम्ही शब्द पाळलात भाऊ आणि लोक कुत्री पाळतात मांजरी पाळतात पण भाऊ दिलेला शब्द पाळतो हा? मागच्या वेळी कसा निवडणुकीला शब्द दिला होता की गावातला रस्ता पक्का करून आणणार केला की नाही भाऊ केला की नाही हा? जेवल्याशिवाय जायचं नाही हा? आता मागे मी वचन दिलं होतं काय वचन दिलं होतं की आनंदाचा मार्ग पोटातून जातो पण त्या मार्गाचा शेवट आनंददायी होण्यासाठी या गावामध्ये मी एअर कंडिशन शौचालय बांधून देईन बांधली की नाही बांधली आज त्याचं उद्घाटन होणार आहे उद्या मी ते म्हणजे आज उद्या त्याचं उद्घाटन होणार आहे मी जरी निवडणूक मध्ये निवडून नाही आलो तरी भाऊ ये जाऊ बापू जाऊ बापू तुम्ही मला वचन द्यायचं काय उद्या जरी मी निवडून नाही आलो तरी त्या एअर कंडिशन शौचालयाचं उद्घाटनाला तुम्ही यायचं नाही तुम्ही यायचं पण एका हातात कैची घेऊन रिबिन कापायची आणि दुसऱ्या हातात टमरेल घेऊन बसायचं काय टेन्शन नाही घ्यायचं पाणी लवकर संपेल म्हणून टेन्शन घ्यायचं नाही 24 तास पाणी अरे नाही येणार कसली आणि बाणी भाऊच्या टाकीत 24 तास पाणी आणि त्यात एसी कळलं तुम्हाला जाऊ बापू त्यामुळे आज या ठिकाणी तुम्ही पोट फुटेस्तोवर खायचं आज पोट फुटेस्तोवर खायचं या ठिकाणी आणि उद्या दिवसभर बसायचं त्या ठिकाणी ऐका ना पण मी का दिवसभर बसायचं हा ऐका ना माझं लग्न आहे पटकन उरकून टाका ना शेवटच्या मंगलाष्टका राहिल्या तू चला ना पटकन करून टाका ना काहीतरी मग त्यासाठी चालू ना मी हा हार घ्या घेतला घेतला हार घ्या भाऊ या पाटावर उभे राहता अरे बेटा हे तुझं आहे वनी हा, भाऊ हा गंगा आता काय भाऊ तुम्ही मंगलाष्टका म्हणा ना होऊन जाऊ दे ह्या वाजा. भाऊ, हे नाही, भाऊ प्लीज तुम्ही फोर्स करताय म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही फोर्स करताय म्हणून मी नाही मी करायला मी काय करू शकतो आणि मी बोलत नाही नाही या ठिकाणी मी बोलत नाही मी विकास करेन मी म्हणत नाही विकास झाला की लोक म्हणतात अरे चा विकास झाला पण या ठिकाणी उद्या बसून जा दिवसभर हे मी म्हणतो मग हा सुरू भाऊ भाऊ हा भाऊ म्हणतो या ठिकाणी लग्नातले मंगलाष्टक त्या ठिकाणी उद्या जरी निवडणूक असली जावं बापू भाऊ म्हणतो या ठिकाणी ते करतो पूर्ण त्या ठिकाणी भाऊची वेगळीच गोष्ट आहे या ठिकाणी जावं बापू ह्या कोणत्या मंगलाष्टक थांब ना, थांब. भाऊंचं किती प्रेम आहे आमच्यावर भाऊ झटतो दिवस रात्र डाळ भात लोणचे कोण नाही कोणचे
इकडे मी उभा आहे तिकडे तोंड करून काय मंगलाष्टका म्हणतेस यार हा, आणि मुद्दाम करता तुम्ही या कुठल्या मंगलाष्टका आहेत यार नाही, रस्ते बांधले डांबराचे आणि झाडं लावली डोंगरावर दिवे लावले रस्त्यावर या ठिकाणी जावे बापू. अरे पण याचा माझ्या लग्नाशी काय संबंध आहे उद्या आमचे जावई जाणार आहेत भाऊच्या संडासात बसणार दिवस बरं एसी मध्ये मजा आहे बाबा एका माणसाची. पाण्याच्या टाक्या बांधल्या काय काय नाही केलं या ठिकाणी मंदिराचे चौथरे पण बांधले त्या ठिकाणी जावे बापू. काय आहे अरे याचा काय संबंध आहे नाही 4G आणला गावात मोबाईलचे टॉवर बांधले. भेंडी आहे भाऊंची निशाणी त्यावर तुम्ही मला शिक्का. भेंडी पुन्हा जिंकायला हवी फोडा अंडी वामनरावांची. काय बोलतो बे तू ते कोण वामनराव वामनराव अपोजिट पार्टीवाले त्यांची निशाणी अंडी आहे का नाही? अरे माझं शेवटचं राहिलं रे शेवटचं एकदा बोला रे शेवट भेंडी जिंकणार उद्या हे सुमंगल मोठेदार. विचार करा पक्का आली भेंडीवर मारा शिक्का. थांबा उगा बॉम्ब लायलेत ओ भाऊ उद्या इलेक्शन आहे आचारसंहिता लागू झालीये तुमचं हे काय चाललंय प्रचार बंद झालाय लग्नाच्या नावाखाली तुम्ही प्रचार करायलेत. नाही साहेब आम्ही प्रचार कुठे करतो आम्ही आमच्या पुरीच्या लग्नाला तिला आशीर्वाद द्यायला आलतो ना. हे रे भाऊ माझ्या कानात काय बिड्या समजायले काय काही करतात का याच्या सगळ्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे कंप्लेंट आहे. कुणी पाठवलं शंमारी चांगलं डोकं लावलं हा भाऊ डायरेक्ट खोटं लग्न उभं केलं. नाही ओ साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हे खरं लग्न आहे कोण आहे तू मी नवरा आहे तू नवरा आहे हा. मग मी जो बायडन आहे बोला याला काहीतरी ओ ओ भाऊ अरे काय कास्टिंग केलंय सांग. अरे ह्यो मुरकुल तोड्या नवरा वाटतोय का ए, नाव सांग हे तुझं नाव सांग. गौरव मोरे अरे बाप काय भंगार नाव आहे हे भंगार नाव आहे मग आता येत आहे भंगार हे चल काय हा 20,000 रुपये दंड भर आणि पावती घे. कसले 20,000 रुपये कसले 20,000 अरे आचारसंहितेचा भंग करायला आचारसंहिता म्हणजे काय गंमत वाटायली काय तुम्हाला हा मी नवरा आहे म्हणे कोण विश्वास ठेवल. मी नवरा झालो म्हणून आचारसंहिता भंग झाली ए बावळ्या तू नुसता नवरा नाही हे बघ यायचा माणूस आहे तू हे खोटं लग्न आहे हा. अहो, नाही, नाही. नाही नाही याच्या नावाखाली तुम्ही प्रचार करायले तर मतदारायला तुम्ही गिफ्ट वाटणार आहेत हा आत्ता सिद्ध करतो मी तुमच्यात गुरुजी कोण आहे ए तू गुरुजी आहे चल मंगलाष्टक म्हणून दाखव हा. म्हणून दाखव गंगा हा बापानं अशी मंगलाष्टक म्हणली होती का रे नाही नाही, त्याला मंगलाष्टक म्हणता येत नाही ही काय कास्टिंग आहे नाही ते काल टेक्निकलला बदलला मंगलाष्टका मला म्हणायला सांगितले नाहीत का नाही सगळे व्हेरिएशन मला द्यावे असं लागतात. का हा, गंगा थांबा तुम्ही कोण आहे मी ह्या नवरीचं वडील. मग मंगलाष्टक काऊन म्हणते येत अरे काय कास्टिंग करायला लागले ज्याला जे काम दिलं त्यो ते कामच करीत नाही अरे बाप रे अरे अरे पथनाट्यातली बाई इकडं आणली काय ही अरे ही पोरगी हिला नवरी बनवलं ए बदगे काय? काय बघायली पळ घरी पळ घरी अरे ते माझे खरंच लग्न आहे. अरे काय खरंच लग्न काल रात्री पथनाट्य करत बोंबलीच होती तिकडं आणि आता लग्न आहे कोण विश्वास ठेवल तू यावर मग पथनाट्य करणारे लग्न करत नाहीत का ए गिन्यान पाचळू नको उगा काही बोलू नको ए तू इकडी तू इकडी अरे ऐका ना, हा, ते- इकडी माझी होणारी बायको आहे ती तुम्हाला सांगतो की आता आहे ना या दोघायला मी घेऊन निकाल लागेपर्यंत जेलमध्ये ठेवतो हो साहेब ऐका ना हो, नाही, हो. नाही, नाही, ठेवावंच लागेल हे बघा तुमच्यावर काही कारवाई करत नाही पण काहीतरी कारवाई केली पाहिजे हे दाखवावं लागेल मला कळलं का हा आणि तुम्ही प्रचार करू नका बरं का नाही तर बघा मग मला काहीतरी करावं लागेल चला ऐका ना. जेलमध्ये चला काय ऐकू अरे मी जेलमध्ये अरे मी खरंच लग्न चालू आहे खरंच नवरा आहे
सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे हे कोर्ट पृथ्वी प्रताप यांना अत्यंत निष्काळजी रीतीने वाहन चालवणे, वाट सरूरला गंभीर जखमी करून त्याच्या जीवितास धोका निर्माण करणे या गुन्ह्यासाठी 6 महिने कठोर कारावासाची शिक्षा सुनावत आहे. कोर्ट डिसमिस. कॉंग्रॅट्स 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 कॉंग्रॅच्युलेशन्स 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 मॅडम कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. अख्खा प्रिमाइस तयार करून शिक्षा सुनावली मला आता. अहो हो, पण तुमच्या 2 वर्षाची शिक्षा मी कमी करत करत 6 महिन्यावर आणली की नाही, त्यासाठी कॉंग्रॅट्स. थँक्यू. त्यासाठी खरंच थँक्यू. नाही, नाही मी खूप घाबरलो होतो. 2 वर्ष शिक्षा म्हणजे खूप झाली असती. नाही, इट्स ओके. ते थँक्यू. नाही, मला थँक्यू म्हणू नका. मी वकील आहे तुमचा, माझं कामच आहे ते. हां, नाही, बोलून घ्या. 5 मिनिटं दिली आहेत आपल्याला, बोलून घ्या, बोलून घ्या. ऋत्विक सॉरी आणि खरंच थँक्यू. मी तुझे आभार कसे मानू ना. मी आयुष्यात हे नाही परतफेड करू शकत रे. वेडी आहेस का? सांगतो, नवरा आहे मी तुझा. माझे कसले आभार मानतेस ग? हां, मी नाही करणार तर कोण करणार? शांत बस. मला ना सुचतच नव्हतं. तुला माहिती, मला ना जज साहेबांसमोर असं ओरडून ओरडून सांगायचं होतं की माझ्या नवऱ्याची काहीच चूक नाहीये. गाडी मी चालवत होते. जी काही शिक्षा द्यायची ना मला द्या. माझी शिक्षा आणि उगाचच सोडवून हो, दे. थांबा जरा. Sorry. हो, शांत व्हा ना. काही कळतंय का तुम्हाला? जज आहेत अजून तिकडे. आत्ताही बोलू नका असं. काय हो यांचं काय करायचं? हो, जजनी ऐकलं ना तर ह्यांच्या बरोबर तुम्हाला पण टाकतील आत आणि मला पण टाकतील. माझी सनद कॅन्सल होईल, माहितीये तुम्हाला. Sorry. प्लीज शांत बसा, प्लीज. मी समजावतो रसिका, असं नको करू. हे बघ प्लीज काळजी करू नकोस. 6 महिन्याची शिक्षा आहे. तुला नाही जमणार हे. मी भोगेन नाही शिक्षा. जाईन 6 महिने राहीन, शिक्षा संपवेन आणि येईन. आणि मला कसली आली आहे ग जेलची भीती? विवाहित पुरुष आहे मी. ऋत्विक, कसा राहशील रे तू जेलमध्ये? तुला सगळ्याची सवय नाहीये. सकाळी सकाळी तुला चहा लागतो ना. कोण देईल तुला चहा? घरी तरी कोणी देतं का ग? मीच करून घेतो ना स्वतःचा स्वतः. नाही, काही काळजी करायचं कारण नाहीये. वाटतं तेवढं जेल काय असं वाईट नाहीये, कळलं का? हा, म्हणजे ताटली आणि मग असं घेऊन गेला ना की आपोआप पडतं सगळं. Don't worry. बघ म्हणजे घरच्यापेक्षा जेलची फॅसिलिटी चांगली आहे बाबा. ऋत्विक, इकडे बघ. तू मला प्रॉमिस कर, तू स्वतःची तिथे काळजी घेशील, वेळच्या वेळी जेवशील, व्यवस्थित झोपशील आणि कसलंच टेन्शन घेणार नाही. रसिका, आता कसलं टेन्शन असणार आहे मला सांग. हां, कसलं टेन्शन असणार आहे? तिथे जेलमध्ये जाईन, तिथे ना मशीनला मला कपडे लावायचे आहेत, ना ते वाळत घालायचे आहेत, ना तू जेमतेम धुतलेली भांडी परत विसळून मांडणीवर ठेवायची. खूप मोकळा वेळ मिळेल मला. घेईन मी स्वतःची काळजी. एक मिनिट, मला मेसेज आलाय काहीतरी. अरे बापरे, काय झालं? नाही, माझ्या फोनवरून कुणीतरी गोव्याच्या रिसॉर्टचं बुकिंग केलंय. आलं का मेसेज? हो. मीच बुकिंग केलं होतं. मैत्रिणींबरोबर जाऊन येते 4 दिवस. एक रसिका, मी जेलमध्ये चाललोय आता 6 महिन्यांसाठी. माहितीये तू गोव्याला का जातेस? प्रायश्चित्त म्हणून. ऋत्विक, मी इथे राहिले तर सतत मला तेच आठवत राहणार आहे. तिकडे गेले ना तर माझ्यामुळे तुला शिक्षा भोगावी लागते ना. ह्याचं एकदाच प्रायश्चित्त घेऊनच येते मी गोव्यात जाऊन. बारीक गल्लत होते. गोव्याला जनरली मजा करायला जातात. तू प्रायश्चित्त म्हणजे मला कळलं नाही का असं? अरे असं काय करतोयस? हिट अँड रनची केस होती. 4 महिने आपण या सगळ्या स्ट्रेस मध्ये होतो. आणि मग हे वकील म्हणाले की आता एवढा स्ट्रेस आलाच आहे ना, तर मग 4 दिवस आपण गोव्याला जाऊनच येऊयात म्हणून. हा, ते जरा मी नाही, ठीक आहे, प्रायश्चित्त म्हणून स्ट्रेस घालवायचा म्हणून गोवा ठीक आहे, पण आपण म्हणजे अरे हे पण येत आहेत ना माझ्या बरोबर. नाही, मीच त्यांना बोललो की जाऊन नाही, येऊया. काय झालं माहितीये का? Stress. अरे आपल्या बरोबर त्यांना पण या केसचा किती स्ट्रेस झाला. आणि मैत्रिणींसोबत मी चालले. आमचं 4 जणींचं बुकिंग होतं. एक बुकिंग बाकी होतं आणि यांची फीस द्यायची पण बाकी आहे ना. मी म्हटलं तुम्ही आमच्यासोबत येता का? ते फीस आपण तिकडे ऍडजस्ट करून घेऊ ना त्या सगळ्या गोव्याच्या ह्याच्यामध्ये. तर बिचारे वकील इतके चांगलेत, लगेच हो म्हणाले रे. नाही, काय वकिलीचा पेशाच एवढा कठीण आहे ना, एवढं प्रेशर असतं. दर केस नंतर मला वाटतो की जावं गोव्याला, कुठेतरी मजा करावी, पण कोणी असं विचारतच नाही. आणि नेमकं मॅडमने विचारलं, म्हटलं ठीक आहे, म्हटलं बघ काही ना, हरकत नाही. किती समजूतदार वकील मिळालेत आपल्याला. नेमका माझ्या बायकोसोबतच समजूतदारपणा दाखवायचा होता. नाही, त्यांनी आणि रसिका, मला एक कळत नाहीये की तू म्हणतेस तू इथे राहिलीस एकटी घरी, तर तुला मी जेलमध्ये गेलो हा प्रसंग आठवेल आणि फार तुला घर खायला उठेल हो ना. आणि सारखं आठवत राहील हे सगळं, हो की नाही?
हा माणूस ज्याने माझी केस लढली आहे 4 महिने त्याच्यासोबत गोव्याला फिरशील तेव्हा नाही आठवणार? पृथ्वी करे तिथे ते ट्रिपचा झोन असेल ना, हा. माहोल वेगळा असेल. माहोल वेगळा असला की मग काही आठवत नाही. आणि नाही, मुळात कसं आहे, हा कोट काढला ना की मी वेगळा वाटतो. मग कम्प्लीट वेगळा, ते वैशिष्ट्य आहे माझं. आणि काय मुळात गोव्याला मी हे कपडे घालून नसणार ना. शॉर्ट्स असतील, एक असं काहीतरी फुलाफुलांचं शर्ट असेल, बंडाना असेल गळ्यात, हातात आणि असं इथे टॅटू वगैरे असं असं काहीतरी असा वाला मी एक हे ठेवीन. या वेशात खूपच वेगळे दिसाला हा तुम्ही. नाही, मला पण ते ट्राय करायचंय. कसं ते असं असं उभं राहून ना कंटाळा आलाय हो मला जरा. ते असं काहीतरी थोडंसं. मी ना पृथ्वीला पण म्हणत असते की असं काहीतरी वेगळं ट्राय कर. खरंय, पण खरंय. हे काय चटेरी पटेरी पॅन्ट आणि वरती बंडी असाच असतो घरी. नाही. टॅटूचं पण म्हटलं तर काकू करतो, म्हणतो नको दुखेल. अरे दंड असावा लागतो टॅटू साठी. असा एक दंड असा प्रॉपर. कोट काढा, तुमचं काय वेगळं आहे सांगा. नाही आहे की म्हणजे असं म्हणजे दंड म्हणजे स्किन पण अशी छान लागते मग हातावर. मी खवला मासा आहे हा? मला नाही स्किन. नाही, एक मिनिट. मुळात मला ना आता हे पचायला जड जात आहे की नाही, खरंय. मी इथे 6 महिने जेलमध्ये असणार आहे ना रसिका. हा, आणि तू यांच्यासोबत गोव्याला जाणार आहेस. मला काय वाटलं होतं की मी जेलमध्ये असेन तेव्हा तू घरून माझ्यासाठी डबा घेऊन येशील. हा, भले तुझं जेवण बेचव असतं पण आणशील असं वाटलं होतं मला. मी बेचव जेवण करते. म्हणजे तू तुझ्या परीने प्रचंड प्रयत्न करते चव आणण्याचा. मग? अन्नाला कळत नाही घ्यायची की नाही. आलंय माझं लक्षात. पण मला असं वाटलं होतं की तू घेऊन येशील ना. आता ती डबा नाही आणणार आहे, आता ती हो. तुमच्यासोबत गोव्याला जाणार आहे. काही काळजी करू नका. मी क्लायंटची पूर्णपणे जबाबदारी घेतो. तुम्ही जेलमध्ये असलात म्हणून काय झालं, जेलच्या बाजूलाच पावटेकरबाईंची मेस आहे. हा, अगदी कमाल घरगुती जेवण बनवतात. त्यांचा पोरगा तुम्हाला ते नक्की सगळं आणून देईल. काही काळजी नाही करू पण नका. मला एक कळत नाही, जेलमध्ये जाऊन मी मेसचं जेवण जेवायचंय. जेलमध्ये गेल्यावर तुम्ही जेलचं जेवण जेवणार आहात का? मेसचं मिळतं काही चांगलं नाही का? हा, म्हणजे जिकडे फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट व्हायचे वांदे, तिकडे जर जुजमी मिळते तरी किरकिर करताय तुम्ही. त्याला काय अर्थ आहे? नका स्ट्रेस नका घेऊ. नाही पण हे कसं बोलले ते? नाही. पृथ्वी तू कशाला रे असं हा, करतोय? कशाला म्हणजे? ते एवढे आपल्याला सोयी सुविधा करून देत आहेत, आपल्याला सगळ्या व्यवस्था करून देत आहेत, तर तू नको ना आता अरे ह्याच्यामध्ये चिडचिड कसली करू. व्यवस्था केली आहे? कसली मेसचं जेवण लावलं ही व्यवस्था हो, केली आहे माझी? आहेच. पृथ्वीकजी असं करू नका तुम्ही. जेलमध्ये केवढं अनसेफ वातावरण असतं तुम्हाला माहिती आहे का? नाही तुम्ही काळजी करू नका. मी सगळी सोय केलेली आहे. बाबू खत्री म्हणून माझा क्लायंट आहे, त्याच्या बॅरॅकमध्येच तुम्हाला झोपवणार आहे मी. जेलरला मी तसं सांगितलंय. डोंट वरी. कोण? बाबू खत्री माझा क्लायंट आहे. डबल मर्डर केस आहे त्याच्यावर. काय नाही, आपला खास आहे तो. त्याची 14 वर्षाची शिक्षा मी 7 वर आणली. तेव्हापासून तो जरा नॉर्मल वागता. हा बघा चेहरा बघा किती. खूपच डेंजर दिसतोय हो तो. हा तो आहे ना. हा, माझी केस सुरू होती तेव्हा पेरोलचं ऍप्लिकेशन घेऊन आला होता जज समोर. लक्षात आहे तुमच्या? क्या बात आहे. हा, बारीक डोळ्याचा. हा पण तो ते जजच्या मागे जे उभे असतात त्यांना असा का म्हणत होता? अरे ये एकदा येऊन जा, वरचेवर येत राहशील असं का बोलत होता? त्याच्या सवयी आहेत होत्या. त्याच्या काही सवयी आहेत. त्या एकदम सज्जन माणूस. एकदम सज्जन नाही माणूस. असू द्या तो सज्जन माणूस, पण मला कळत नाही मी जेलमध्ये चाललोय तर मग मी ह्या अशा गुन्हेगारांसोबत का राहायचंय? तर जेलमध्ये राहणार ना. काय समाजसेवक येणार आहे तिकडे राहायला तुमच्या बरोबर? अहो काय बोलताय तुम्ही? नाहीतर चंद्रू चपल्या बरोबर ठेवू का? रेपिस्ट आहे तो. हा बघा. नको नको हे नको रे नको मला पृथ्वी. चंद्रू चपल्या नको. पण हा जो कोणी आहे तुमचा बाबू खत्री, काही करणार नाही तो तुम्हाला. प्लीज काही काळजी करू नका. डबल मर्डर केला. अहो, काय एवढं काही नाही करणार हो. 2-3 वाईट सवयी आहेत त्याला, त्या फक्त सांभाळून घ्या. बाकी काही नाही. आणि वाईट सवयी कोणाला नसतात मॅडम? मला आहेत, तुम्हाला आहेत, यांना असतातच ना सगळ्यांना. तेवढं काय? नाही पण नाही काय ठीक नाहीये रसिका. गुन्हेगाराच्या वाईट सवयी आहेत त्या. तरी काय असतील साधारण त्याच्या वाईट सवयी? काही नाही एवढ्या नॉर्मल किरकोळ सवयी आहेत. काय झोपलेल्याच्या बाजूच्या अंगावर असं पाय टाकणे वगैरे एवढंच काय. हे सवयीच आहे पृथ्वीला. तू बावळट आहेस का? तुझ्या अंगावर पाय टाकणे आणि बाबूने माझ्या अंगावर पाय टाकणे याच्यात फरक आहे ना. नाही एवढं काही हे नाहीये. काळजी करू नका तुम्ही. आणि मुळात अरे हा ते सांगायचं राहिलं, त्याला ना बोर झालं ना की तो असा आयटम सॉन्ग लावून ना समोरच्याला नाचायला लावतो. तर तेवढं नाचा. अय्या हे पण सवयीच आहे. पृथ्वी आपल्या सोसायटीमध्ये पूजेला नाचतोस की नाही? हो तसं का? नाचायचंय. बेस्ट कमी कर ना जरा बावळटपणा. का? प्रत्येक स्किट गडी वाढत चाललाय तो. थांब ना. काय केलं आता? अगं सोसायटीत नाचणं वेगळं, एका गुन्हेगारासमोर नाचणं वेगळं आहे रसिका. अरे ठीक आहे, ते असं गळ्याशी आलं की नाचशील ना तू बरोबर. काय तुझं
वकील भाऊजी खरं तुमचे आभार मी कसे मानू ना मला कळतच नाहीये म्हणजे नाही. पृथ्वी तिथे जेलमध्ये गेल्यावर त्याचं कसं होईल तो मॅनेज करू शकेल की नाही मला खूप काळजी होती पण हे बाबू खत्रींबरोबर त्यांची ती बराकमध्ये तुम्ही व्यवस्था केलीत ना खरंच माझं आता जीवाचं हो. टेन्शनच निघून गेलं अरे, माझं वाढलं ना मी एकटा असतो तरी चाललं असतं हा कोण आहे छपरी बाबू खत्री अरे बरं झालं ते आठवलं काय? त्या बाबू खत्रीला तुम्हाला रोज मसाज द्यावा लागेल तेवढं फक्त लक्षात ठेवा हा म्हणजे ते करा. चांगला मसाज देतो माझा हेड मसाज करतो ना घरी. नाही हेड मसाजची गरज नाहीये बाबू ते वापरतच नाही हा तो बॉडी मसाज त्याला महत्वाचा लागतो तो जर तुम्हाला येत असेल तर तो करा ओके हा काय 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 झालं त्याला ते बाबूला तो बॉडी मसाज द्यायचा तर तो फुल बॉडी मसाज द्यावा लागेल हा हा म्हणजे एक टिप देतो तुम्हाला म्हणजे आधीच्या क्लायंटनी मला दिली होती ती काय आहे, खांद्याचा मसाज जेवढा चांगला कराल ना तेवढा तो पटकन झोपतो आणि तो पटकन झोपला की तुम्ही पण पटकन झोपाल हा लक्षात ठेवा. म्हणजे जर बाबू जागा असेल तर त्रास देईल मला नाही जायचं जेलमध्ये नाही मला नाही जायचं जेलमध्ये असं नाही करायचं असं नाही करायचं असं नाही करायचं नाही हे बघा हे बघा त्रास देणार बोलतो जागा असेल तर मी नाही जाणार हे जेलमध्ये. बघा यू आर अ ब्रेव बॉय नाही, यू आर अ नाही, ब्रेव नाही, बॉय नको, नको, मला नाही जबरदस्ती हे बघा करायचं. आपली सगळी सेटिंग झालेली आहे तुम्ही नाही काळजी करायची नको तो बाबू तिकडे त्रास देलो नको काही सेटिंग बिटिंग तुमची प्लीज नको 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 शांत व्हा टेन्शन घेऊ नका चला आता आपल्याला जावं लागेल पोलीस तिकडे वाट बघत नाही, असतील. 4 महिने केस चालू होती तेव्हा मला काही भीती नाही वाटली पण आता तुम्ही जे काय वर्णन करताय मला भीती वाटायला लागली असं नाही. नाही नाही आणि माझी अजून एक गोष्ट लक्षात आली आहे की तुम्ही मला 6 महिने अडकवाल माझ्या बायकोसोबत तिकडे जाऊन मजा कराल तुमच्या दोघांची ना शातीर दिमाग कळली आहेत माझी अजिबात तसं काही नाहीये. मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे की मी कोणाला उडवलेलं नाहीये ही माझी बायको आहे ना हिने त्या माणसाला उडवलं काय? हिचा आरोप मी माझ्या अंगावर घेतला काय कोण आहे माणूस काय गोंधळ झालाय का ओरडतोस तू सर नाही तुम्ही याला शिक्षा दिलीत ना आता किती 6 महिन्याची मग मी याला 8 महिन्याची शिक्षा देतो कोर्टाच्या आवारात गोंधळ घालतोयस म्हणून ओके बाय